नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी. कोकणातली सगळ्यात मोठी मासळी बाजारपेठेचं ठिकाण म्हणून ज्या दापोलीपासून जवळच असलेल्या हर्णेला आपण ओळखतो, त्या हर्णेत आहे मी. आणि सगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आणि सोबत आज पहिल्यांदा आपण कोकण किनारपट्टीवरती ड्रोनच्या माध्यमातून ही सगळी समुद्र किनारपट्टी एक्सप्लोर करणार आहोत. फारच विहंगम असं दृश्य. मनीषाताई, काय नाव तुझं पूर्ण? मनीषा निवृत्ती दोरकुरकर. मनीषाताई निवृत्ती दोरकुरकर. मनीषा निवृत्ती दोरकुरकर. दोरगुडकर. गाव हीच तुझं? हे झाड नाही पण. किती वाजता करायचं ऑप्शन मनीषाताई? चल माझ्या बरोबर. चला. सकाळी 7:30. हां, संध्याकाळी 4:30. बर. सकाळी 7:30, संध्याकाळी 4:30. शेकडो वर्षापासून हे चाललेलं आहे मनीषाताई. हा. हे की नाही? बैलगाड्यातनं सगळं घेऊन यायचं. मच्छा. बर. हा जो समुद्र किनारा आहे मनीषाताई, जास्त उथळ आहे का? थोडं उत्तल आहे, बाहेर गेलं ओंड आहे. बाहेर गेल्यावर ओंड आहे. हे उत्तल आहे आणि जर बोटीच्या तर ओंड आहे. पाणी म्हणजे खोल आहे. खोल आहे थोडं. बर. हे कसं ओळखायचं उथळ कुठं आहे, उंड किती आहे? काय उंड म्हणाले का? उत्तल म्हणजे पाणी वटलं ना, काही उत्तल आहे. आणि त्या साईडला गेला ना काय खोल पाणी आहे. आता ती जी बोट उभं आहे म्हणजे तिथपासून खोल सुरू होतं. हा, सुरू होतं. आणि महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीनं ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा खराखुरा वारसा असं म्हटलं जात होतं, ते कान्होजी आंग्रे यांचं हे गाव आहे. इथून जवळच आहे. आणि कान्होजी आंग्रे यांनी जे अनेक दुर्ग उभारले, त्याचं संवर्धन केलं. आणि मराठ्यासाठीच नाही तर अखिल भारतीय पातळीवरचं पहिलं नौदल उभारलं. त्यांच्या नावाने इथं दुर्गच आहे. सुवर्णदुर्ग ना? काय सुवर्णदुर्ग. काय वैशिष्ट्य मनीषात आहे त्याचं? हे सुवर्णदुर्ग. आणि पुढे गेला काही तो किल्ला आहे तिकडे समुद्राचा. समुद्राचा किल्ला आहे. हा, हे बत्ती बोलतो त्याला. आणि सुवर्णदुर्गाचा किल्ला म्हणते त्या पाण्यामध्ये. बर. ही बत्ती. बत्ती. हा, हाऊसफुल ते बोलतो ना, हाऊसफुल ते. तिथे ते दिवे लागलेले आहेत का? हा, पुढे. आणि हे जे तुम्हाला समुद्र किनारपट्टीवरती दिवे दिसतात ना, ते पण कान्होजी आंग्रेने उभारलेले दिवे आहेत. मनीषाताई, इथं तर बोटीतनं थेट मासे येत नाहीत. मासे कुठे येतात आधी? बाहेर नाही येतात. आणि तिशी ना होडीत येतात. छोटी होडीत आणतात, तशी बैलगाडी. आता ह्या ज्या होड्या आहेत, ह्या होडीतनं आणायचं ते आधी. बरोबर. थेट किनारपट्टीवरती मनीषाताई इकडे बघ माझ्याशी. थेट किनारपट्टीवरती मासे येणार नाहीत. कारण मास तिकडे हे खोल नसल्यामुळं होडीहून आणला का म्हणजे बैलगाड्या. आता बैलगाडीतनं काय करायचं? मच्छी उतरायची आणि मग नंतर किनाऱ्याला खालती उतरायची. आता ही बैलगाडी आणलं काही नंतर पाण्याची दिशा आणायची होडीत ना. होडीत आणलं काय मग ते बैलगाडी उतरायची मच्छी, तिशी मग किनाऱ्याला खालती उतरायची. आधी नावेतनं येईल, मग छोट्या बोटी जातील, मग बैलगाडी. म्हणजे असं तीन पद्धतीनं. डांगेला उतर. तुझा आवडता मासा कोणता? माझा आवडता मासा काय तर आम्ही लेपा, कोलंबी असे छोटे मासे खातात. ते सुरमई वगैरे खात नाही का? नाही, सुरमई नसते मी खात. सगळा महाराष्ट्रात सुरमई, प्रॉन फेमस. सगळ्यात फेमस. पण तुझा नाही फेमस नाही का? आम्ही छोटे मासे खातात. म्हणून हेच मासे तुम्हाला आज ह्या आमच्या विशिष्ट अशा आणि वैशिष्ट्यपूर्ण कव्हरेज मधनं ड्रोन आणि प्रत्यक्ष जमीन. बरं, हे हल्ली फारच खराब झालं असं. हा, पाणी आता उदान झालंय ना. उदानचं वरते भरते पाणी. आता पाणी ओत जाते. आता पाणी ओटेल. आहोटी सुरू होईल. हा, आता वर सुरू झालाय. आता आहोटी सुरू आहे. हा, आता खाली पाणी. आता हे बाजाराच्या ज्या वेळ आहेत सकाळी 7 आणि हे आहोटीचं गणित लक्षात ठेवूनच असणार आहे ना. ज्या वेळेला आहोटी असेल त्याच वेळेला इथे बाजार. आता मनीषाताईच्या नजरेतनं घेतले का मासे? बघू 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 बघू. कोणती? कोणबी. मनीषाताई, कोणबी म्हणजे कुठला प्रकार? कोळंबी आहे. ही कोलंबी. आता हा आपला कोकणी बांधवांचा ड्रेस आहे की नाही? तुझी पण साडी वेगळ्या पद्धती का? ही आपली नॉर्मल साडी आहे, काशीच असते. आणि हा मात्र कोळी बांधवाचा ड्रेस आहे. अशी ही काय? नुमला नसतात. आणि टी शर्ट पहिली पद्धत होती. टी शर्ट आणि नुंबल पहिली. लुंगी म्हणायचं का त्याला? हा, नुंबल बोलतात त्याला. लुंबल. होय. बाबा, काय नाव? नारायणराव. चला, आज पहिल्यांदा तुम्हाला खराखुरचा मासळी बाजार मी दाखवणार आहे.
मनीषा ताई हा कोणता मासा? हे बोलतात त्याला राणी बोलतात, त्याला उजिंग बोलतात, त्याला बोलतात उजिंग. काय भाव? लाल मासा. काय भावाने जातो हा? हे 2000 3000 कॅरेट जाते. हे कॅरेट 2 ते 3,000 रुपये. एका कॅरेट मध्ये किती किलो मासा असतो? 40 किलो 35 40 35 50 असं बघ. एका कॅरेट मध्ये 40 ते 50 किलो. त्याची किंमत 2,000 रुपयाला एक कॅरेट. एक कॅरेट. बर, हा झाला एक प्रकार माशाचा. आज तुम्हाला मी सगळे माशांचे प्रकार या मनीषा ताईच्या बरोबर दाखवणार आहे. मनीषा ताई हा कुठला मासा? हे राजराणी. हा पण तोच का? ना हे राजराणी बोलतात आणि त्याला लाल मासा बोलतात. हा लाल मासा ही राजाराणी आहे. लिलाव चालू आहे का महाराज? हा लिलाव चालू आहे. लिलाव करताना मग आपला जसा बाजारपेठेचा लिलाव असतो 3 वार बोलायचे, हा बरोबर ना? ते चालू असते बोलाय. हे सगळे जे बांधव आहेत हे चल लिलाव बोलते. बस. किती प्रकारचे मनीषा ताई इथं मासे आहेत? यात राजी मासा, कोलंबी वेगळा, पापलेट कुठे वेगळा. कोलंबी? हा इकडे कोलंबी. ही कोलंबी आहे. मनीषा ताई ही कोलंबीची एक टोकरी केवढ्याला? ही 200ला. 200 रुपयाची टोकरी कोळंबीची. मला मस्त हा कोणता मासा? पापलेट आहे हा. हा केवढ्याला टोकरी? ही 1200ला टोकरी. किती पीस बसतात एका टोकरीत? 14 पीसाची टोकरी 1200 रुपयाला. आणि किती किलो होईल जर असं मोजलं तर? 1 किलो होल, 1-1.5 किलो, 1-1.5 किलो होल. 1 ते 1.5 किलो मासा 1200 रुपयाला. माय हल्ली मासे मिळायचं प्रमाण कमी झालंय का आहे एवढंच आहे? कमी झालं. कमी झालं. एक बाई आपली इथे इथं उभं आहे. किती मासे विकते रोज? तो कमी किती मासे बाई आपली इकडे कोण बाई? कोण आहे आपण तेव्हा? होडीला जेवढी मिळेल तेवढी. होडीत किती मिळते? ती आपल्या नशिबावर आहे. तिथं मी नशीब आहे का? आपण इन्व्हेस्टमेंट करायची, जे आपल्याला जाळीला मिळेल ती आपली. पण इन्व्हेस्टमेंट काय करायची? आपण त्याला म्हणायचं होडीवाला एवढे पैसे आम्ही तुला देऊ, आधीच म्हणायचं का? नाही जाळी टाकली जाते, ती काय समुद्रात जे येईल ते आणायचं. ते आपलं नशीब. हा. नाही आली की रिटर्न आल्यावर लॉस पण मालक. बर, एक जाळी टाकल्यावर आपण किती पैसे सांगतो त्यांना? ती नाही तर मच्छी मच्छी काढून आणायची, तिथनं ती 2-3 दिवस स्टोअर करायची, होडी किनाऱ्याला आणायची, किनाऱ्यातून बंदरात आणायची. आणि मग जो रेट असेल, जो पब्लिक असेल त्याच्यावर किंमत ठरते. पब्लिक असेल आणि मच्छी कमी असेल तर महाग मिळते मच्छी, आणि पब्लिक नसेल, मच्छी जास्त असेल तर ती स्वस्त मिळते मच्छी. ताई किती प्रकारचे मासे आहेत इथं? बरेच प्रकार आहेत, हजारो प्रकार आहेत. हजारो? म्हणून मी म्हटलं की हे हजारो प्रकारचे मनीषा ताई. मनीषा ताई हा कुठला मासा? शिनिरो. सिनिरो. चिंदा मासा आहे, चिंदा मासा. हा, जिवंत आहे? हा, सिगारेट पितो बघा, हे बघा. होच की. हा, सिगारेट पिएगा तो भी पिएगा. काय काय एक म्हणा मला. सिगार? सिगारेट दिलात ना तो ओढतो. श्वास खेचतो ना त्याने धूर येतो, ओढतो म्हणजे असं. ए, माझा आवाज घे. चल. हा बात आहे. मी तुम्हाला म्हणालो की अखिल सांगतो काय हल्ला काय हा, ठीक आहे. हा, अखिल भारतीय पातळीवरचं पहिलं कव्हरेज तुम्ही बघता. हजारो मासे, वेगवेगळ्या व्हरायटी. मनीषा ताई चल पुढे दाखवा आता आम्हाला. हा कुठला मासा? पाकट. काय वैशिष्ट्य? स्टिंगले. हा बघ, एक मिनिट. अरे हा स्टिंगले मासा आहे. वा, काय भाव विकायचा हा? आम्हाला कालवणाला नेत नाही पाहिजे. 200 रुपये. आता इकडे बघूया. चला, एक अनोख्या पद्धतीचं कव्हरेज तुम्ही बघत आहात. संपूर्ण मासळी बाजार. वा, थोडा अलीकडे या. हा कुठला मासा? शिंगाला. हा, शिंगाला. 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 घेऊ का उचलून? हा? नाही नाही दादा एकदा घेऊ का हातात? बर, लागेल. नको. तू मला मित्र दाखवतो का उचलून? हात भरतील माझे. हात भरतील. हे बघा, असं असं आहे बघा. डोळे पकडा आणि असं एक शेपटीला हात टाका. घे, टाक. घ्या ना, घ्या. नाही लागत, घ्या तुम्ही. हे माझ्याकडे द्या माईक तुमचा. इकडे तोंडाकडे. मला
लागेल की पकडा व्यवस्थित पकडा हा चला सांग मला या माशाचं वैशिष्ट्य पुढे वर धर तुझ्या हा शिंगाडा मासा आहे शिंगाडा हा तो जास्त भेटत नाही गरमीच्या टायमामध्ये थोडं किती किलो वजन असेल याचं 6 किलो पर्यंत आहे 6-7 किलो किती पैसे मिळणार तुम्हाला आता हे त्याचे 1200 ते 1500 रुपये 12 ठेवू मी खाली हा असं तुम्ही काय म्हणाला खूप नशिबानं मिळतं नाही गरमीच्या टायमात जास्त भेटतो गरमीच्या काळात गरमीच्या टायमात जास्त भेटतो जर नॉर्मल परिस्थिती असेल तर नाही मिळणार भेटतो पण कमी किती प्रकारचे मासे असतील तुमच्याकडे आता भरपूर तरी सगळ्याच्या आता इथे म्हटलं नाही तरी 200-400 प्रकारचे इथे मासे 400? हा 200-300 प्रकारचे मासे असतील म्हणून म्हटलं मी कोकण किनारपट्टीवरचा सगळ्यात मोठा बाजार तर मित्रांनो मला एक सांगा मला सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे इतका उत्तम बाजार आहे अरे इथं काही व्यवस्था कशी नाही आहे काय जरा काहीतरी करावं स्लॉट टाकावे माय तुम्ही कधी कोणाला मागितलं नाही का जर आम्हाला बस आता कोण नाही हा आता कोण नाही नेता ना आमचा कोणी मनीषाताई ते आमच्या तर नेता नाही आहे नेता कोण ना आमची सोय करणार आहे उन्हातून आता जेटीचं सध्या काम चालू आहे पण ते आता जरा त्याचं काम अजून थांबलेलं आहे आता सध्या मतासाठी बरोबर घरी घरी येणार मत्ता टाकण्यासाठी घरी घरी येणार मताचा मासळी बाजार आहे मत्ता कौदले काय झाले आपल्या खिशे भरला आता हा केवढ्याला जाईल 25,000 केवढ्याला जाईल हा 25,000 उठवा 25,000 उठवा चला जा 25 काढा जावा चला 35 तुम्ही जावा लवकर चला 25,000 शिंगचे शेल लागेल ठरलं का व्यवहार केवढ्याला गेला 22 खरा खुरा मासळी बाजार वा मनीषाताई चल आता चल मला इकडे दाखव मनीषाताई हा कुठला माझा आहे ही सुरमई आहे. कुठला ही सुरमई छोटी सुरमई आहे हा छोटी छोटी आणि मोठी हा ही छोटी आहे सुरमई मोठ्यात मोठी किती होते 5 किलो 10 किलो 5-10 किलो 15 किलो एकदम मोठी 700चा माल नाही इकडे कोणी बी वगैरे सोडत नाही ना नाही नाही आपोआप निसर्ग सगळा देतो आपल्याला आपस. आता ह्याचं वजन ह्या टोकरीची किंमत किती असेल हे आता 1500 सांगणार 1500 1000 1200 देणार 1500 सांगणार 1200 देणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्याचे किती 10 सुरमई माशांची किंमत 1200 ते 1500 मला डोळ्यांमध्ये हे बघ अरे मी राहिलो इथे मनीषाताई इकडे जरा ताई जरा थोडं ताई जरा ताई थोडं मनीषाताई हे काय खेकडी ही समुद्राची खेकडी समुद्राचा खेकडा हा खेकडी हा समुद्राची. नांगी नाही का धरत नाही धरू मी दादा दाखव जरा तू धर कसं धरू याला हा असं धर. मला ते जागेवर बसलाय एकटं झाला वा असं धर. काय वैशिष्ट्य आहे याचं? ते खेकडे हे रस्सा बनवायचा हा सुक्का बनवायचा असं थपथपीत असा रस्सा बी चांगला लागतो हे सगळे वेगवेगळे रंग कसे आहेत खेकड्याचे रंग किती प्रकारचे वेगवेगळे रंग आहेत तीन प्रकारचे इकडे 4 प्रकारचे आहे. समुद्राचे आहे आणि खारीमंदाचे काले असतात हे समुद्राचे या दर्याचे हा समुद्रातले खेकडे हा. आहेत वा बढिया आता हा वेगळा आहे ते हा सुरमई वेगळा. पण, हा, दिवस सुरमई जाऊ की मोठी. आपण तिकडे जाऊ हा वेगळा आहे. 500 प्रकारचे मासे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आणि मनीषाताई म्हणाली की हजारो प्रकारचे मासे आहेत आता हे ताई केवढ्याला द्यायचंय देव सर्व 500 नेगा नाही तर बोलते 500 रुपये नाही कमी करून देणार तुला 200 द्या गाव 200 द्या गाव. नाही थांब 200 ला घेऊन मनीषाताई इकडे बघ हे हे काय? झाला शिंगाला मंगाची हा कुठला आहे ते मगाशी आता ही सुरमई कुठे सुरू आहा क्या बात महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मासळी बाजार तुम्ही बघताय दादा मी धरू काय धर. 1 मिनिट नको वाय धरू हा हे धरू वाय 2 मिनिटं सुट्टी काय धरला 2 असं काही नाही काय रे शूटिंग चालू हा. सांग ह्याचं काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य 1 नंबर जिवंत माल गल्लाचा माल हे बघ, हे आहे. गल्ला- जिवंत? हा, हे बघ, गल्ला लावलेला. गल्लाचा माल आहे तो 1 नंबर हा लागला गळ लावलेला आहे गळातनं सापडला पकडलेला. हा कुठला मासा सुरमई सुरमई किती किलो असेल हा हा 4 किलोचा मासा आहे तू केवढ्याला घेतला ताई मी घेतला 1200 नी किल्ला किल्ला 1 किलो 1200 मी तुम्हाला म्हणालो आपल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळं अनोखंच बघायला मिळेल 500 प्रकारचे मासे आज महाराष्ट्र बघतोय
ड्रोनच्या साह्याने. हा, हे आता आणि बघा हा, ये. हे मुशी शाक, हा कुठला? ही मुशी बोलतो त्याला. मुशी. हम्म. वा, हे मला सांगता येईल मनीषाताई, बऱ्याच माशाचं रक्त पण आहे. हा, ही छोटी मुशी आहे. मुशी. हा तुझ्या हा, मते मुशी छोटा शार्क? हा, छोटं शाक. शार्क छोटा शार्क आहे म्हणे. घर बसल्या तुम्ही हे कव्हरेज बघताय, मला थोडस. बरं मनीषाताई, सगळ्यात चविष्ट मासा कोणता? सगळं 24 हे पण चांगलं लागते. हे पण चांगला लागतो. हे एक नंबर कॅल्शियम सुरमईपेक्षा हे चांगलं लागते. सुरमईपेक्षा हा चांगला, सुरमईपेक्षा चांगला मासा तुम्ही बघताय. आता हा काय भावाने जातो? हे आता 200ला जाते, 100ला, 200ला. बरं मनीषाताई, मासे पकडण्याचा सगळ्यात चांगला मोसम कुठला? आपल्या पावसाळ्यात झाला का गणपती येतात ना, तेव्हा मच्छी भरपूर असते. दिवाळी पावात मच्छी असते. दिवाळी संपली काय मार्गाशी महिना झाला का मच्छी कमी होते. बरं. मग ते अखेरी पैसा आहे त्याच्या कमी कमी मच्छी पण वर्षभर आपल्याकडे बाजार चालतो. चालू वर्ष 12 महिने पावसाळ्यात पण चालतो. पावसाळ्यात बंद. आता 1 महिना चालेल ना, पुढच्या महिन्यात बाजार बंद. पूर्ण बंद. मग त्या काळात तू काय करणार? घरी बसणार. धंदाच नाही आमचा, येऊन धंदा वरती होरे आल्यावर घरी बसणार. ठीक आहे मॅडम. आता या एक या. हा. मनीषाताईने फार मनावरती घेतलंय. तिनं ठरवलं की महाराष्ट्राला आम्ही सगळे मासे दाखवणार. हे लेप हा? हा? हे लेप बोलतात. कुठला हा? लेप लेप लेप. हा. काय वैशिष्ट्य थंड? ही 200 रुपये किलो. हा 200 रुपये किलो आहे? 200-300 रुपये किलो. हा. पण मला एक सांग, आपण ज्याला फ्रेश मासा म्हणतो, मुळात तो 2 दिवस आधी फ्रीजर मध्ये असतो ठेवलेला आहे. कारण समुद्रातनं 2 दिवस 3 दिवस 4 दिवस. एकदा एक बोट गेली खाली, खोलवर किती जाते? खाली 200च्या खोल जाते. बर. मग ती 7 दिवसांनी येते. मच्छी भेटेल 8 दिवसांनी, 9 दिवसांनी. मच्छी भेटेल तशी येते. 4 दिवसांनी. ती 2 दिवस पलीकडे थांबेल. 4 दिवस पलीकडे थांबते, 5-7 दिवस पलीकडे थांबते, 6 दिवसांनी येते. म्हणजे ज्याला आपण फ्रेश म्हणतो तो मुळात 5-6 दिवस जुना माल असतो, हा, पण चांगला असतो. चांगला असतो. मोदीचं वांगं चांगलं. आता हे चिंगड्यासारखा माल कुठला? हा? हे जरा दाखवा. हे भिलजी आहेत. हा? भिलीज गोव्याला चालत असते. गोव्याला. भिलीज? हा, गोव्याला जाते हे. गोव्यात चालतो. हा, एक हे फक्त हे माल गोव्यात जाते एक नंबर. हे आणि हे गोव्याला जाते. हा नाही दोन्ही, नाही वांदे लागले. हा दोन्ही माल गोव्यात जास्त चालतो. हा. आपल्याकडे का नाहीत खाते? आपली तर एखादं असते. हे व्यापारी उठवतात सगळं हे. आणि मग ते व्यापारी गोव्याला पाठवतात. ओके, व्यापारी घेतात आणि गोव्याला हा, पाठवतात. गोव्याला पाठवतात. चल पुढं मला जरा हे बघ मनीषाताई, आता हे इथं मला जरा वेगळाच मासा दिसला. आपण बघितला का मगाशी हा हा मासा? हा बघितलं हा मग. बघितला. हा, खेकडे पण बघितले आपण. हा, ही कोलंबी. कोळंबी पण पाहिली आहे. मासळी बाजार साधारणपणे मनीषाताई. हा? आता ही भाकल बघूया. हा, वेगळं काहीतरी दाखवणार आहे मनीषाताई. या. हे गेला. वा, महाराष्ट्रातला बघला सर्वात. वा वा वा, हे काय आहे? मोठा वागला छोटा होता ना, ते 12 होता जिवंत आहे. हे मोठा आहे. काय पण आहे? वागला पाकट बोला ना, मंगा छोटा होता ते. हा हा, हा, हे मोठा तो आता वागला बघा किती मोठा आहे. वा 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 वा. ताई, मनीषाताई, ह्याचं काय वैशिष्ट्य? आता हा कट कसा करायचा? हे असं कापणार हे. पूर्ण हा, आणि मग नंतर तुकड्या करणार. याचे तुकडे करणार, हा, आणि मग तुकड्या करून विकणार. त्याला वागला म्हणतात. हा, वाग आता एवढा सगळा काय भावाने जाईल? हे आता 3,000 का 4,000 गेला असेल. 3 ते 4 हजार हा, आहे. 4-5,000 गेला असेल. तो छोटा पण वागला मला दाखवेल आणि मोठा पण वागला दाखवेल. बघा, आता ती महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी मनीषाताई तुझे खास आभार. हो हो दादा. मासळी बाजारमध्ये इतका तज्ञ माणूस कोण भेटला असता आपल्याला मनीषाताई शिवाय? ती माकुल आहे. कुठला? ती मग बाई दाखव माकुल. माकूरला. माकुल. हा, दाखव. आपण घ्यायची का थोडी पुढे? हा, बघा ना. ये, दाई तर अलीकडे बघ. हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मासळी बाजार. आणि घेऊ का थोडं हातात घेऊ? बरडी हातात घेऊ का उचलून दाखवायला? बाबा जरा ते उचलून द्या. मनीषाताई, ह्या माशाचं नाव काय बघा? हा, इस्क्विड. वा, हे जरा ताई तुझ्या हातात पकड. काय नाव म्हणाले? इस्क्विड. 8 नंबर माकुल बोलतो आमच्यातला. त्याला 8 नंबर. माकुल बोलतात. काय भाव जातो हा? हा 300 रुपये किलो. किती प्रकारचे मासे असतील? किती वेळ चालतो हा ऑप्शन? अर्धा तास चालेल. या अर्ध्या तासामध्ये मला तुम्हाला हा सगळा बाजार फिरवून दाखवायचा. चला मनीषा, चायनीज चालू
वा आणि जरा मासळी बाजार मधला मासळी बाजारातला आवाज पण तुम्ही ऐका. सुंदर. मला आनंद आहे की आमच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला खूप अनोख्या पद्धतीचं वेगळ्या पद्धतीचं कव्हरेज पाहायला मिळतंय सातत्यानं. ही खरी महाराष्ट्राची लोकसंस्कृती. अच्छा मनीषाताई जरा थांब जरा. अशा किती बैलगाड्या असतील? 50 असतील. 50 बैलगाड्या. सकाळी 50 संध्याकाळी 50. सकाळी इशाक संध्याकाळी 10-15 येतात. मच्छी होरे कमी आहेत ना, मतलब होर कमी येतात असं. बाई हे इथं घेऊन या. यांना किती भाडं द्यायचं? यांना एक ट्रिपला 200 रुपये घेतात. एक ट्रिप तिथे जाऊन समुद्रात इकडे घेऊन यायला 200. 200. त्यानंतर बर्फ नेतात. बर्फाचे पैसे पाणी बर्फ तिकडे असते नाही तर होरीतलं न्यायला लागते. बर्फ आणि पाणी ते ट्रिप असे 500 रुपये ते घेतात सगळे एके होरीचे. आणि तुझ्यासारखे मासे खरेदी विक्री करणारे किती लोक असतील? आता होते ना तर कमी कमी 50-60 असते बाया आहेत. 50. तुमच्याकडनं पुन्हा कोण खरेदी करतं मग मनीषाताई? हे फिरणार पर्यटक लोक हे बाहेर जे येतात ते घेतात. नाही तर आम्ही इकायला जातात बाहेर. तुमचा माल मुंबई पुणे तिकडे जातो का? हो जाते नाही. तिकडे पण जातो? हे जाते नाही. हे आता कंपनीला उठवणार. बर. मला आनंद आहे की तुम्हाला हे रोजगार निर्मिती जी पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे होते ही सगळी कोळंबी ना? आई बोला मी गोटू सगळ्यात जास्त मला कोळंबी दिसत. आता हा कुठला मासा? माकुल आहे ती छोटी ती मोठी होती ही गोटू माकुल. हा गोटू माकू. हा एकला. वा. 25,500 तिघाचे 25,500 आमचे चालू 25,500. मासळी बाजार मधला आवाजही ऐका की मनीषाताई हा दाखवला का आपण मासा? नाही नाही हा कुठला मासा? चला तुषार. हे छोटा मासा आहे ते. काना काना छोटा. पण एवढा छोटा मासा जाळीमध्ये अडकतो कसा? त्यात होतं ना भिलजा ह्यामध्ये अडकते असं. भिलजा मध्ये छोटी झाली असते एकदम ती हलवक लागते. ती छोटी मध्ये पण छोटा आणि मोठा मासा दोन्ही खायला हरकत नाही. काय काही नाही. हे पण चांगलं लागतं काय. आता ही टोकरी केवढ्याला जाणार? 300 रुपये. नाही ते सुट्टी किती किलो असेल? 10 ते 12 किलो 300 रुपये. खट्टू खटवी सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त मासे कुठले विकले जातात इथे? सुरमई सर्व प्रकारचे ऑल 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 टाईप. ऑल टाईप कोणती मच्छी. आणि ही मच्छी मग मुंबई पुण्यापर्यंत जाते? एक्सपोर्ट पण होतो. अप्रतिम आहे हा मासळी बाजार. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मासळी बाजार. मनीषाताई ही बघला हे असं खाली का मांडून ठेवलंय? हे काय आहे? ही वागती बगी बगी वगी. वागती बोलते ह्याला वागती. आपण बघितला होता का मग? नाही हे आता खाय घेऊ का मी? हा बघा वा. हे पण खातात. फराय भाजतात. भाजून खायचा. हा फराय पण होते. काय नाव म्हणाली ताई हिचं? बगी बगी बोलतात. बगी. हा वा. आतापर्यंत मी तुम्हाला 20-25 प्रकारचे मासे दाखवले असतील. धन्यवाद मनीषाताई. आता हे का मांडून ठेवलं असं? हे आता त्यांची कॅरेट घेतला आता 10 बाया आहेत. 20 बाया आहेत. 20 बाया आहेत वाटे करणार आणि मग ते वाटे त्यांचे प्रत्येकांचे वाटे मग विकणार नंतर तिकडे जाऊन. हो म्हणजे त्या जो काही विकत घेतलेला माल आहे हा लाखाचं लागितला 20 जणींनी मिळून विकत घेतलाय. हा वा. पण हा कुठला मासा? पापलेट. पापलेट. बघा यांची ती म्हणजे मांडणीची पद्धती कशी आहे बघा. हा कशा पद्धतीनं विभागणी करायची, कशा पद्धतीने विकायचं. त्याची एकदा तुम्ही कॅरेट एक विकत घेतल्यानंतर जेवढ्या महिलांनी एकत्रित मिळून तो कॅरेट विकत घेतलाय त्या कॅरेटची रचना करायची. एक वेगळंच जग आहे जे तुमच्यासमोर मी आज मांडलं. आणि मला वाटतं विकत घेतल्यावर मनीषा तर ह्या धुतलाय बहुतेक. हा हा त्यांची इकडे आता हे इकणार मच्छी. आता हे विकण्यासाठीच हा आहे. इकणार ऑप्शन संपला आता. संपला आता हे ही खरेखुरी कोकणी माझी माय दिसायला लागली बघा मला. कसा पेहराव आहे बघा. हा? ही खरेखुरी खरोखर कोलीन आहे. खरोखरची कोली. खरोखर कोलीन ही कोलीन नाही आहे. ही कोलीन खरोखरची आहे. मी कुठे हरवलो नाही ती ह्या नेसण्यावर वलकून ह्या माणसानं वलाकणार नाही. मी नाही. म्हणलं तिला तुझ्याकडे नाहीये साडी. हा. ही खरी खरी ही कोलीन आहे पक्की कोलीन तुझ्या आहे. गळ्यात काय आहे ते ताई? नलेल मंगलसूत्र आहे. त्याच्या खालचं दागिना हा, दागिना आहे, नकली आहे. आणि हे कानातलं हे सोन्याचं आहे. सोन्याचं. आणि तुझं ही कपाळाला कपाळाला टिकली आहे गोंद आहे का? घरवाऱ्याची. खूप गोंद.
गोंधळा पण पान तू रेग्युलर खाते का आमच्यासारखं नाही कसं? कधी तर खायचं टाइमपास म्हणून सुरमई विकते ती आणि खरी खरी कोळीण मी तुम्हाला म्हणालो ना ते अफलातून हा बाजार आहे त्यामुळे अफलातून लोक आहे. मी आलोच. शूटिंगला चला मनीषाताई चला मनीषाताईच्या माध्यमातून हे बघा थांब मनीषाताई इकडे इथे एकाच वेळेला वेगळ्या प्रकारचे मासे आहेत ना. हा हे छोटा पापलेट आहे हा हे पापलेट आहे हा. हे खापरी पापलेट पापलेटच आहे सगळे. हा कारण खापरी पापलेट हे 1 नंबर हा 1 नंबर हा हे 2 नंबर खापरी अच्छा अशी पण हा, हे पापलेट सफेद- मध्ये पण वेगळे प्रकार. हा हे वेगळे हा 1 नंबरचा पापलेट हा आणि 2 नंबरचा आणि हा ह्याचे छोटे आहेत. ह्याची छोटी ही सगळी कोळंबी आहे. ही कोलम मोठी पाऊस ही मोठी पाऊस मोठे ब्राऊन आणि हा ही सुरमई बघला सुरमई आपण मगाशी. मगाशी पाहिली. आणि ती मंदिर आहेत हा नव्हता बघितला. हा कुठला आहे? ही मंदिर आहेत वंदिल. हा आणि ढोमा मासा आणि ढोमा मासा हो शूटिंग वा करताय क्या बात आहे. काही राहिलं का ताई आपलं? बरोबर आहे. बरोबर. आता काय राहिलंय नाही लाव शूटिंग फरक आपण इथे थांबूया. मनीषा तर इथे उभा राहतो. इकडे बघ जरा. मला सांग अशा काय गोष्टी आहेत की जिथं सरकारने करायला पाहिजे असं वाटतं तुला? ते वेगळे फरक आहे माझं फरक आहे दिशेने फरक आहे शेवटच्या भागात होत आपण. हा इथं काय करायला पाहिजे? हे का आता समुद्राचं ते आता हे बीज बांधतायत हा बीज बांधून ते बीज बांधणार त्याच्यानंतर मग ते हो रे इच्छा बाजार मार्केट तिकडे जाणार इथला बाजार तिकडे हलवायला पाहिजे. हा त्याने काय होईल? नंतर जेव्हा मच्छी इथे उतरणार ना मग हावती तिकडे होणार त्या साईडला मागण्या असतात आपल्या आणि त्या लॉजिकल बरोबर असतात. थांबूया मी इथे थांबतोय. उतरून अप्रतिम असा Shooting मासळी ला- बाजार तो महाराष्ट्रातला नंबर 1 आहे. वाम दाखवा एक वाम राहिला की? हा. हा वांब आहे. हा, हे वाम. वा मी आलो गेले की बंद पाहिजे लावला हा वांब आहे. गेला काय अप्रतिम आहे. सगळा मासळी बाजारच अप्रतिम आहे. तुम्ही तांडेल का? रघुवीर मच्छी काट नाही काही शूटिंग आम्ही आता काय मला पुण्याचे? शोधून घेत नाही काय बोलतो नाही, नाही, आडनाव विचारलं. कोणी शोधलं काय तांडेल नाव माहिती विचारला की रे तुम्ही पोपट. फपटकर फपटकर कोळी बांधव दिसताय सगळे. कोली मानवाचा कोळी बांधव किती आडनाव आहेत? भरपूर नाव आहेत जसे की तुमचं एक सांगितलं. तुम्ही थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे की जे पोपटकर नमस्कार. माहेरचे तांडेल आहेत. हा म्हणून तर त्यांनी विचार. हा थांबूया आपण इथे. मनीषा ताई तिकडे बघ. तुझा आभार धन्यवाद. कसा आहे मासळी बाजार ते जरा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही दाखवा. ॲम्बियन्स पण आहे का? छान वाटलं मला. काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवता आलं.